महिला डॉक्टरच्या न्यायासाठी आता ग्रामस्थ आक्रमक झाले। बीडच्या कवडा गावामध्ये ग्रामस्थांनी आंदोलन केलेले आहे। पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं। लेकीची बदनामी थांबवा, एसआयटी चौकशी करा अशी मागणी कवडगाव ग्रामस्थांनी सरकारकडे केली आहे। आपण हे दृश्य पाहतोय। पाण्याच्या टाकीवर चढत या ग्रामस्थांनी शोले स्टाईल आंदोलन केलेलं आहे। आमच्या लेकीची बदनामी थांबवा आणि या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। बीडच्या महिला डॉक्टरच्या न्यायासाठी हे ग्रामस्थ एकवटलेले आहेत आणि आंदोलन करत आहेत। पुढच्या बातमीकडे, फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामध्ये आज संशयित आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। दोघांची पोलीस कोठडी आज संपत असल्यामुळे त्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। निलंबित पीएसआय गोपाल बदने हा 25 ऑक्टोबरला रात्री फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये शरण आलेला होता। त्यानंतर त्याला रविवारी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। त्यानंतर फलटण न्यायालयानं त्याला 5 दिवसांची 30 ऑक्टोबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती। तर प्रशांत बनकरला पहिल्यांदा 4 दिवसांची आणि त्यानंतर 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। त्यामुळे आज या दोघांनाही न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्यामुळे न्यायालय काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली होती। त्यांची मुदत आज पोलीस कोठडीची संपत आहे। त्यामुळे आज दुपारनंतर फलटण कोर्टामध्ये या दोघांनाही हजर केलं जाणार आहे। पीएसआय गोपाळ मदने आणि प्रशांत बनकर अशी या संशयित आरोपींची नावे आहेत। एकूणच आपण पाहतोय की फलटण पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की आज पोलीस कस्टडी संपते। त्यामुळे फलटण कोर्टामध्ये त्यांना एकूणच हजर केलं जाईल। एकूणच आपण पाहतोय की याच्यामध्ये प्रामुख्याने जर पीएसआय गोपाळ मदने आहे यांना अटक केल्यानंतर त्यांचा मोबाईल जो आहे तो लपवण्यात आलेला होता, पण काल फलटण शहर पोलिसांनी तो मोबाईल ताब्यात घेतला आहे। त्याच्यानंतर आपण प्रशांत बनकर याच्याबरोबर डॉक्टरांचे ज्या मृत डॉक्टर महिला आहेत त्यांचा संभाषण अनेक वेळाला झालेला आहे। या अनुषंगाने पोलिसांनी तपास केलेला आहे। आज दुपारनंतर कोर्टात हजर केल्यानंतर नेमकी कोणकोणती घडामोड होईल, कोणकोणती माहिती समोर येईल हे आपल्याला दिसून येईल। पण एकूणच आपण पाहतोय की डॉक्टर आत्महत्येप्रकरणी राजकीय जे अँगल दिला जातो त्या अँगलच्या दृष्टीनं पोलीस कोणताही तपास करत नाहीत, कारण तशा प्रकारचा अँगल अद्यापपर्यंत मिळाला नाही, अशा प्रकारची भूमिका पोलिसांची आहे। एकीकडे आपण पाहतो की राजकीय आरोप प्रत्यारोप केला जातो, पण पोलीस मात्र जे काही पुरावे मिळून आलेले आहेत त्या पुराव्याच्या आधारेच या घटनेचा तपास केला जाईल अशा प्रकारची माहिती दिली। आणि त्याच्यानुसारच आपण पाहतोय की ज्या हॉटेलमध्ये डॉक्टर राहत होत्या त्या हॉटेलचा DVR पोलिसांनी जप्त केलेला आहे। त्यानंतर पीएसआयचा मोबाईल जप्त केलेला आहे आणि त्याचबरोबर बनकर याचा देखील मोबाईल या ठिकाणी पोलिसांच्या ताब्यात आहे। तांत्रिक बाबीवर जास्तीत जास्त फोकस पोलिसांचा दिसतोय आणि त्याच बाबीवर आज कोर्टामध्ये कशा प्रकारचा युक्तिवाद केला जाईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण एकूणच आपण पाहतोय की महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी निंबाळकरांचं नाव या ठिकाणी जोडलं जात आहे। या अँगलनी पोलिसांनी काय तपास केला का याची माहिती आज कोर्टामध्ये येऊ शकते, पण पोलिसांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अशा प्रकारचा कोणताही अँगल मिळालेला नाही, त्यामुळे तसा तपास करण्याचा मुद्दाच नाही असं स्पष्टीकरण देखील पोलिसांनी दिलेलं आहे। दरम्यान रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मात्र आपण पाहतो की एक व्हिडिओ प्रसिद्ध करत याचा आणि माझा काही संबंध नाही अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याची विनंती केलेली आहे। संविधानिक मार्गाने आपण याला उत्तर देऊ अशा प्रकारची भूमिका त्यांची आहे। त्यामुळे आपण पाहतोय की आजच्या एकूणच या सर्व घडामोडीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे। कॅमेरा मृत्यूंचा प्रताप नाईक, झी 24 तास, फलटण, सातारा।